आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आनंदीला किडनॅप करून मात्र आता इकडे समिधा आणि त्याचबरोबर मात्र आता स्वतः विद्याधर या दोघांनी घाणेरडा डाव खेळायचं ठरवलंय. पण या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा आनंदी मात्र त्या पेटाऱ्यामध्ये इकडे समोर आलेली आहे. आनंदी ज्या वेळेला पेटाऱ्यातून बाहेर पडले आणि त्याच वेळेला आनंदीने असा काही महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा केलाय की श्रावणी सोमवारी मात्र आता युगंधरला आनंदीला दिसत नाही हे सत्य समजलंय आणि त्याचबरोबर मुलांना सुद्धा आता विद्याधरचं खरं रूप समोर आलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. इकडे आपण पाहिलंय की युगंधर आलेला आहे आणि युगंधर आल्यावरती मात्र आता तो इकडे सांगतोय की इथल्या मालकीणबाई म्हणजे इथले आता ट्रस्टी कुठे आहेत. पण आनंदी हे सगळं बघते. युगंधर आपल्याला भेटायला आलाय हे तिला समजल्यावरती ताबडतोब मात्र आता या सगळ्यामध्ये आनंदी म्हणजे तिकडून निघून जाते आणि युगंधरच्या नजरेमध्ये ती काही येत नाहीये. आणि त्याच वेळेला इथल्या आता ट्रस्टींना भेटतो आणि ट्रस्टींना विचारायला लागतो म्हणजे खरं तर इथे आता माझी बायको आलेली आहे का. आणि ज्या वेळेला मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात ते म्हणजे ट्रस्टी की नाही म्हणजे ते आनंदीने त्यांच्याकडून वचन घेतलेलं असतं की मी इथे आले हे. ट्रस्टी आता सांगायला लागतात नाही, आमच्याकडे अशी कोणतीही व्यक्ती आलेली नाही. कारण आनंदीने त्यांच्याकडून वचन घेतलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा मला मी इथे आले हे कुणालाही सांगायचं नाहीये. आणि त्यामुळे ट्रस्टी आता आनंदीचं ते वचन पाळतात आणि त्यानंतर युगंधरला त्यांनी परत पाठवले. युगंधर गेल्यावरती ते आता आनंदीकडे आलेत आणि काय झाले, खरं तर तुझा नवरा हा आता या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी किती किती आता प्रेम करतोय आणि तुला नेण्यासाठी आलेला असताना तू आता हे असं का केलं. यावरती आनंदी सांगते आहेत काही गोष्टी, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते या सगळ्यामध्ये खूप चांगले आहेत आणि माझा खूप रिस्पेक्ट सुद्धा करतात. पण आहेत काही माझ्या मजबुरी ज्यामुळे मी आता त्यांच्यासमोर नाही जाऊ शकत आहे. त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्यामध्ये येण्याचा मला कोणताही अधिकार नाहीये असं म्हणत मात्र आता आनंदी हे सगळं बोलते. त्या ट्रस्टी सांगतात ठीक आहे तू जसं म्हणशील तसं. बरं हे सगळं झालं. इकडे आता युगंधर बाहेर आल्यावरती तो आता त्याला बाकीच्या लोकांनी विचारले आणि युगंधर साहेब तुम्ही इथे कसे काय असं म्हणत त्याला आता विचार लागल्यावरती ते म्हणतो काही नाही, खरं तर आनंदी घराच्या बाहेर पडले, ती कुठे गेले काय गेले याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये आणि त्यासाठी मी आता इथे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मात्र आता तिकडे ते सगळेच जण हे ऐकतात पण गप्प बसतात. कोणीही आनंदीच्या बद्दलची काहीच माहिती सांगत नाहीये कारण आता ट्रस्टी मॅडमनी त्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की कुणीही काहीही बोलायचं नाहीये. बरं हे सगळं झाल्यावरती मात्र आता युगंधरला आनंदी भेटत नाहीये. पण त्याच वेळेला काही तिथले एक माणूस मात्र आता खबरबात पोचवत आहे ती म्हणजे विद्याधरपर्यंत. आणि तो मात्र आता युगंधर घरी आल्यावरती युगंधर मात्र आता इकडे समिधाच्या फोटोच्या समोर उभा आहे आणि हे सगळं जे काही चाललंय ना मला खरंच कळायला मार्ग नाहीये की माझ्यासोबत काय चाललंय. म्हणजे आता मी आनंदीला न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडलोय आणि तिच्यासोबत लग्न करून खरंच मी खूप मोठी चूक केलेली आहे. कारण जर का तिच्या बाबतीत या सगळ्यामध्ये या गोष्टी घडत आहेत ना तर मात्र मला आता म्हणजे हे करण्याचा काहीच अधिकार नाहीये. मी तिच्यासोबत जर का न्याय करू शकत नसेल तर आता तिला या घरामध्ये आणण्याचा मला खरंच अधिकार नाहीये. आणि त्यानंतर तिकडे आता आलेले आहेत शिर्के आणि शिर्के आता सांगायला लागतं सर अहो याच्यामध्ये तुम्हाला आनंदी सापडली का. खरंच तुम्ही ज्या ठिकाणी गेला होतात ना तिथेच आनंदी असण्याची शक्यता आहे. आणि यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे युगंधर पण मी तिकडे गेलो त्या मॅडम तर नाही म्हटल्या आपण एकदा परत जाऊन तिकडे बघूया का असं म्हटल्यावरती मात्र आता शिर्के म्हणतात ठीक आहे तुम्ही नका येऊ मी जातोय. कदाचित या सगळ्यामध्ये आनंदीला तुम्हाला भेटायचं नसेल तर म्हणून ती लपून बसली असेल तर. यावरती तो म्हणाला तो बरोबर आहे शिर्के तुम्ही जाऊन या बघूया काय करायचं ते. शिर्के ताबडतोब मात्र आता तिकडे जायला निघालेत पण तोपर्यंत विद्याधर आणि आता इकडे शलाका हिची माणसं तिथपर्यंत पोहोचलेली आहेत आणि ती आता आनंदीला किडनॅप करण्यासाठी आलेली आहेत. ज्या वेळेला मात्र आता इकडे युगंधरने म्हणजे येऊन गेला तोच विचार करत आता आनंदी तिकडे बसलेली असते की म्हणजे युगंधर सर मला घेण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेला मी आता त्यांच्यासोबत गेले नाही.
खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना किती मी त्रास दिलाय हे ती स्वतः विचार करत असताना मात्र आता इकडे शिर्के सांगतात, सर मी फोन केला तेव्हा मला कळलं की आनंदी तिथेच आहे, चला लवकर आपण तिला आणायला जाऊया. युगंधर आणि आता शिर्के जायला निघालेत तोपर्यंत विद्याधरची माणसं तिकडे पोहोचलेत. आनंदीला काहीच कळायला मार्ग नाहीये, कोण आहे असं ती म्हणत चाललेली असताना ते सांगायला लागतात, चल आत्ताच्या आत्ता चल आमच्यासोबत. आनंदी आता त्यांना झिडकारण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असताना ती लोक मात्र आता आणि ते आनंदीला त्या पेटाऱ्यामध्ये टाकतात. ज्या वेळेला आनंदीला त्या पेटाऱ्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला मात्र आता आनंदीला काहीच कळायला मार्ग नाहीये. पण या सगळ्यामध्ये एक चूक अशी घडलेली आहे की त्यांनी आता आनंदीला त्या पेटाऱ्यात टाकून तो पेटारा मात्र आता आणलेला आहे, तो म्हणजे युगंधरच्याच बंगल्यावरती. युगंधर पुन्हा एकदा तिकडे आलेला आहे आणि तिकडे आल्यावरती तो आता ट्रस्टी मॅडमना विचारतोय की मॅडम सांगाल का कुठे आहे आनंदी. यावरती ते सांगायला लागतात, हे बघा सर आमची खरं तर चूक झाली, पण आता हे करण्यासाठी आम्हाला आनंदी मॅडमनेच सांगितलं होतं. त्यांनी आता आम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही इकडे आल्यावरती तुम्हाला आता काहीच सांगायचं नाहीये. असं म्हटल्यावरती युगंधर आता मात्र म्हणाला, तू म्हणजे मी मगाशी इकडे आलो होतो तेव्हा आनंदी इथे होती का. यावरती ती म्हणाला ते हो. आता मात्र युगंधर म्हणाला, तू मग आत्ता कुठे गेली. यावरती ती सांगायला ते काहीच माहिती नाहीये, कदाचित तुम्ही इथे आलात म्हणून ती इथून निघून गेली असेल. आता मॅडमना माहित नाहीये की ती किडनॅप झाले. युगंधर घरी आलाय आणि का आनंदी अशी माझ्यासोबत वागत आहे मला कळत नाहीये. शिर्के माझं काय चुकलंय. यावरती शिर्के म्हणतात, तुमचं काही चुकलेलं नाहीये. आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या मध्ये यायला मागत नाहीये, बस इतकंच तिची अपेक्षा आहे. यावरती शिर्केंना आता मात्र युगंधर सांगतो, नाही मी आनंदीची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये. शिर्के म्हणजे 16 सोमवारचं व्रत करणार आहे मी, पहिला श्रावणी सोमवार आता उद्याच आहे ना, उद्याच्या उद्या मोठं हे करा, काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये मी आनंदीसाठी हे 16 सोमवार करतोय असं म्हणत शिर्केंना खूप मोठा आयोजन करायला सांगत 16 सोमवारचं युगंधरने मात्र आता हे केलेलं आहे. इकडे तोपर्यंत आनंदीला किडनॅप करून ज्या बॉक्समध्ये टाकण्यात आले ती फोन करून लगेचच विद्याधरला तो बॉक्स कुठे आणायचा काय आणायचा असं विचारत असताना विद्याधर सांगायला लागतो, ज्या ठिकाणी बॉक्स न्यायचा आहे म्हणजे शलाकाच्या घरी. पण इकडे शलाका वेगळीच खेळी खेळते. शलाका मात्र आता आनंदीला आपल्या घरी आणून उगाच अडकायला तयार नसते आणि त्यामुळे ती सांगायला लागते, हे काय आहे ना ते विद्याधरच्या घरी न्यायचं. आणि इथेच मोठी गोष्ट घडते. ते सगळेजण तो बॉक्स घेऊन युगंधरच्या घरी आलेत. युगंधरच्या ज्या वेळेला ते घरी आता बॉक्स घेऊन आलेत तो बॉक्स हॉलमध्ये ठेवण्यात आलाय आणि ते निघून गेलेत, कारण जर का आपण इकडे सापडलो तर मालक साहेब आपली काही खैर करणार नाहीत म्हणून ते निघून गेलेत. पण इकडे युगंधरने छानपैकी आता श्रावणी सोमवारचं उद्यापन करायला म्हणजे सुरुवात केली आणि त्याच वेळेला तो बॉक्स समोरच आहे आणि सगळ्यांचं त्या बॉक्सकडे दुर्लक्ष आहे. आनंदी त्या बॉक्समध्ये आहे. मालक साहेब हा बॉक्स उघडा, मी आता आतमध्ये आहे असं तिच्या मनातनं आवाज येतोय, पण तोंड बांधलेलं असल्या कारणाने तिला काही बोलताच येत नाहीये. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता श्रावणी सोमवारचं उद्यापन होत आहे, छानपैकी पूजा चालू आहे आणि तितक्यातच मात्र आता इकडे एक छानपैकी नाग त्या पेटीवरती बसलाय. सगळेजण घाबरलेत. विद्याधर जास्त घाबरलाय. तो आपल्या माणसांना फोन करते, काय रे ही पेटी इकडे आणायला सांगितली कोणी तुम्हाला. म्हणजे आता या पेटीमध्ये ती आनंदी आहे ना, जर का ती पेटी युगंधरने उघडली तर असं म्हणत तो आता काही बोलणार, पण तितक्यात तो नाग तिकडे आलाय. युगंधर तिकडे आलाय. आज आमचा श्रावणी सोमवारचा कार्यक्रम आणि तुम्ही इथे आलात, खरंच तुमची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणत तो आता नागदेवतेला नमस्कार करतोय आणि नागदेवता तिकडून निघून गेले. इकडे आता आजी सांगायला लागते, आजच्या दिवसाला नागदेवता इथे येणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे असं म्हणत असताना युगंधर म्हणतो, ह्या पेटीत काय आहे. आणि ती पेटी उघडली जाते. ज्या वेळेला ती पेटी उघडली जाते आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये पेटीमध्ये असलेली आनंदी बाहेर आलेली आहे. आनंदी ज्या वेळेला बाहेर येते आणि त्याच वेळेला मात्र आता सगळेजण याच्यामध्ये मात्र आता पाहत बसलेले आहेत. आनंदी बाहेर आलेली आहे आणि आनंदीने या सगळ्यामध्ये विद्याधरची चांगलीच भांडेफोड केले. कसं विद्याधरने आपल्याला आता किडनॅप केलंय, कसं विद्याधरने या सगळ्यामध्ये आपल्याला त्रास दिलाय हे मालक साहेबांच्या समोर आणत एका झटक्यात आनंदीने विद्याधरची भांडेफोड केलेली आहे. काय घडले कसं घडले येणाऱ्या भागात सगळं क्लिअर होणार आहे.